श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. कार्तिक शुद्ध पंचमी, शके 1892, बुधवार दिनांक 4 नोव्हेंबर 1970. सकाळी काकडा झाला, आरती भजन झाले. नंतर श्री महाराजांनी यात्रा महिमा व नाम महिमा या विषयावर अर्धा तास प्रवचन केले. श्री महाराज म्हणाले, द्वारका, बद्रीनारायण, जगन्नाथपुरी व रामेश्वर असे 4 धाम आहेत. त्यापैकी आज आपण सर्व श्री रामेश्वर धामाची यात्रा करण्यासाठी निघालो आहोत. तीर्थयात्रेला जे जायचं ते म्हणजे तेथील तीर्थांचे स्नान, त्या स्थानावर असणाऱ्या देवतांचे दर्शन आणि आपल्या ऋषीमुनींनी पुराणात वर्णन केलेलं तेथील ऐतिहासिक महत्त्व जाणून घेण्यासाठी. त्या स्थानाचे महात्म्य कळल्यानंतर त्या देवतेबद्दल असणारी आपली श्रद्धा अधिक दृढ होते व त्यांचं दर्शन अधिक फलदायी होते. म्हणून स्थान महात्म्याचं श्रवण हे दर्शना इतकंच महत्त्वाचं आहे. स्थान महात्म्य श्रवणानंतर दर्शन घेताना त्या काळात त्या स्थानावर घडलेला तो संपूर्ण प्रसंग आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो आणि त्याचे चिंतन घडते. हेच खरं दर्शन आहे. आज आपण बहुतेक सर्वच एकत्र कुटुंबात वाढलो आहोत. कुटुंबातील सर्वजण ज्याप्रमाणे एकमेकांशी प्रेमाने, एकोप्याने व जिव्हाळ्याने राहतात, त्याचप्रमाणे या यात्रेत सहभागी होणारे आपण सर्व एकाच कुटुंबाचे घटक आहोत असे समजून प्रत्येकाने परस्परांशी प्रेमभावनेने व जिव्हाळ्याने वागावे. आपले शास्त्रकार सांगतात, जे अत्यंत संकुचित वृत्तीचे असतात ते केवळ मी व माझं पाहत असतात, परंतु उदात्त विचाराचे लोक सर्व पृथ्वीलाच एक कुटुंब समजून सर्वांशीच अत्यंत जिव्हाळ्याने वागतात. तेव्हा आपण सर्वांनी संकुचित वृत्ती न ठेवता उदात्त विचारांचं व्हावं. आपलं हृदय विशाल करण्याचा प्रयत्न करावा व सर्व यात्रेकरू म्हणजे आपलं एक कुटुंबच आहे असं समजून सर्वांशी आत्मीयतेने वागावं. सर्व यात्रेकरूंनी एकमेकांची काळजी घ्यावी. आपण सर्वव्यापी असणाऱ्या त्या परब्रह्म परमात्मा रामरायाच्या लीलाभूमीचे दर्शन घेण्यासाठी निघालो आहोत. तेव्हा सर्वांनी त्यांच्याच चिंतनात राहावं, म्हणजे त्यांचा जप करावा. म्हणून यात्रेला येणाऱ्या सर्व मंडळींना मी कळकळीची विनंती करतो की प्रत्येकाने हाती माळ घेऊन संख्येने जप करावा. जप सतत चालू असावा व आपली रोजची संख्या गाडीतील एखाद्या भक्ताकडे लिहून ठेवावी आणि अखंड नामानुसंधानात यात्रेचा आनंद लुटावा. हे सर्व सांगत असताना श्री महाराजांची मुद्रा अतिशय प्रसन्न होती. चेहऱ्यावर नेहमीसारखा शांतभाव विलसत होता. श्री महाराजांच्या या सांगण्याचा परिणाम यात्रेकरूवर तर झालाच, परंतु त्यांना निरोप देण्यासाठी आलेल्या मंडळींवर होऊन कधीही जप न करणारे व अनुग्रहित नसणारी मंडळीही माळ घेऊन जप करू लागली. या यात्रेमध्ये यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे, तुकाराम गुरु धर्माधिकारी इत्यादी ज्येष्ठ साधक मंडळीही सहभागी झाली होती. औरंगाबाद व नांदेडहून 10 वैदिक ब्राह्मण यज्ञेश्वर काकांसोबत या यात्रेला आले होते. प्रवचन होऊन आरती होता होता निघायला 10 तरी वाजणार व सर्व यात्रेकरू मंडळी जेवून निघतील असे गृहीत धरून पाकसेवेतील मंडळींनी चुली पेटवून स्वयंपाकाची तयारी केली. श्री महाराजांना हे कळल्यावर महाराज म्हणाले, यात्रेला जाताना जेवण करून जात नसतात, तेव्हा केवळ यात्रेकरूंना निरोप देण्यासाठी आलेल्या मंडळींना भोजनप्रसाद द्यावा. त्याप्रमाणे यात्रेला जाणारी मंडळी केवळ तीर्थ घेऊन आपापल्या गाडीत बसली. श्री रामरायाची पूजा, अभिषेक आटोपल्यावर श्री महाराजांनी स्वतः श्री रामानंद महाराजांच्या पादुका मस्तकावर धारण करून नामघोषात गाभाऱ्याला 3 प्रदक्षिणा केल्या. त्यावेळी त्यांच्याजवळ असणारी सर्वच मंडळी रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम चा उच्च स्वराने सारखा जयघोष करीत होती. प्रदक्षिणा घालून झाल्यावर पादुकांना अखंड नामघोषात यात्रेसाठी बसगाडीत स्थानापन्न करण्यात आले. श्री महाराज त्यांच्यासाठी असलेल्या कारमध्ये स्थानापन्न झाल्यावर सकाळी 10:30च्या सुमारास श्री सद्गुरू रामरायाचा जयघोष करून हर्षोल्लासात वाजत गाजत यात्रा निघाली. श्री महाराजांची कार सर्व गाड्यांच्या अग्रभागी होती. तिच्यावर असणारा भगवा ध्वज डौलाने फडकत होता. यात्रा गावातून जात असताना मंदिराशेजारी राहणारे व रोज श्री महाराजांच्या दर्शनासाठी अगदी नियमितपणे मंदिरात येणारे बाबूराव टेलर उलट दिशेने येताना महाराजांना दिसले.
तेव्हा त्यांना पाहून महाराजांनी गाडी थांबविण्यास सांगितली व ते जवळ येताच महाराज त्यांना म्हणाले, बाबूराव, तुम्ही यात्रेला येत नाही का? ते काही बोलण्याआधीच महाराज म्हणाले, जा लवकर स्नान करा व या, आम्ही स्टँडवर तुमची वाट पाहतो आहोत. बाबूराव लगेच घरी गेले आणि त्यांनी श्री महाराजांची यात्रेला येण्याविषयीची आज्ञा घरातील मंडळींना सांगून इतर काहीही विचार न करता आपण श्री महाराजांबरोबर यात्रेला जाणार असल्याचे सांगितले. लगेच त्यांनी स्नानाधिक उरकले आणि आपले कपडे वगैरे घेऊन धावतच स्टँडवर आले व महाराजांना नमस्कार करून, महाराज, मी यात्रेला आलो आहे असे सांगून या यात्रेत सहभागी झाले. घरदार, शेतीवाडी, प्रपंच, दुकान, व्यवसाय कशाचाही विचार न करता सर्वच महाराजांवर सोपवून महाराजांच्या आज्ञेने ते लगेच यात्रेत सहभागी झाले. केवढीही गुरुनिष्ठा! क्षणार्धात असा निर्णय घेण्यासाठी गुरु महाराजांवर केवढी श्रद्धा असावी लागते. असो, साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांची आपल्या भक्तांसमवेत निघालेली श्री रामेश्वर धाम यात्रा आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.